सो हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी निकिता. वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. सो फायनली शुक्रवारी आम्ही गावाला आलो. त्यानंतर शनिवारी तर असंच गेला बॅग्स वगैरे अनपॅक करण्यामध्ये. त्यानंतर दुपारून बाबांना भेटायला गेलो, त्याचा पण मी एक शॉर्ट अपलोड केला आहे. आणि काल संडे होता आणि आजपासून प्रभातचं पण वर्क फ्रॉम होम वगैरे सुरू होणार आहे. पप्पांचं पण ऑफिस आहे. सो काल माझे मम्मी पप्पा भेटायला आले होते, त्यांना पण काय राहावं ना. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हीच या आम्हाला भेटायला, पण ऊन बघून काय आम्ही गेलो नाही आरवला घेऊन. मग ते आले, पूर्ण दिवस कालचा असाच गेला. सो ब्लॉग पण मी शूट करून ठेवला आहे. आमचा ट्रॅव्हल ब्लॉग जो लॉंग व्हिडिओ आहे तो शूट केला आहे, परवाच एडिट करून ठेवला आहे. त्याचं एकदम थंबनेल वगैरे पण बनवून ठेवलं आहे, पण त्याला व्हॉईस द्यायचं राहिलं आहे. आणि व्हॉईस ओव्हर करायचं म्हटलं कसं एकदम शांतता निवांत वेळ लागतो, तो काय मला भेटतच नाही. गेले 2 दिवस दुपारचं पण आराम वगैरे करायला भेटत नाही. तर म्हटलं चला आज तो व्हिडिओ पण कंप्लीट करू, म्हणजे उद्या मी सकाळीच तो व्हिडिओ शेअर करेल. त्यासोबत काल आणि परवा काही जास्त शूट नाही केलं. मी म्हटलं आज लॉंग व्हिडिओ पण शूट करू. त्यानंतर आता कुरड्या बनवायच्या आहे. आम्ही यायच्या आधीच मम्मीने तांदळाच्या पापड्या, उपवासाच्या पापड्या वगैरे भरपूर बनवून ठेवल्या. आता फक्त कुरड्या आणि पापड बनवायचे राहिले. सो ते पण मी ब्लॉगमध्ये शेअर करेल. बघू आता. त्यानंतर माहेरी वगैरे पण मी जाईल. त्याला अजून वेळ आहे, पण तोपर्यंत मग पापड वगैरे कुरडई सगळं बनवून घेऊ. मग आजपासून ती प्रोसेस चालू करणार आहे. आम्ही 2-3 दिवस थोडंसं पावसाचं वातावरण होतं, सो मम्मीने काय ते गहू वगैरे भिजत टाकले नाही. सो आज गावाला आलं ना की सकाळची सुरुवात अशी एकदम फ्रेश होते. नाहीतर बँगलोरला तर सकाळी सकाळी उठायची पण इच्छा होत नाही. गावाला कसं एकदम फ्रेश वाटतं. सकाळी सकाळी स्किन केअर वगैरे करायची इच्छा होते. आणि बऱ्यापैकी सकाळी 9-9:30पर्यंत आमच्या घरातलं सगळी कामं आवरलेली असतात. पप्पांचा डबा द्यायचा असतो सकाळी, त्यामुळे ते 8लाच जातात. आणि 9-9:30पर्यंत बाकी राहिलेली सगळी कामं आम्ही आवरून घेतो. आणि त्यानंतर मग काय आरवची आजी आणि मी आमची दिवसभरात आरवची खेळण्याची, खाण्यापिण्याची कामं निवांत चालू असतात. परवा मामाकडे गेलो होतो बाबांना भेटायला. त्यानंतर कालचा दिवस पण मम्मी पप्पा आले, असाच निघून गेला. सो आजचा दिवस थोडा निवांत आहे. आणि आल्यापासून बॅगा पण मी अशाच घाईघाईत रिकाम्या केल्या आणि जे काही जिथं जिथं जागा दिसेल तसं सामान लावून दिलं. सो आता कपाट वगैरे सगळं व्यवस्थित आवरायला लागणार. सो आज वेळ मिळाला तर मी आज आवरीन, नाहीतर मग काही कामं उरलेली मला उद्या आवरायला लागतील. सध्या तरी घरामध्ये आम्ही 4घच जण आहे, त्यामुळे जास्तीचं काही काम पण नाही आहे. आणि आम्ही यायच्या आधीच म्हणजे मम्मींनी सगळे पापड्या वगैरे, उपवासाच्या पापड्या, वेफर सगळी तयारी करून ठेवली. आता फक्त आम्हाला पापड आणि कुरड्या करायच्यात. आणि आता पाडवा पण होऊन गेला आहे, सो आता कुरड्या सगळे करायला लागतील. सो पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही कुरड्या पापड करून घेऊ. ते पण मी जमलं तर ब्लॉगमध्ये शेअर करेल पूर्ण कसं कसं आम्ही करतो आहे. कारण आमच्या घरी कसं असतं ना, म्हणजे शेजारी आमच्या ज्या चुलत सासू मम्मी वगैरे आहेत ना, ते भरपूर जण सगळे एकत्र एकमेकांचे पापड वगैरे कुरड्या करायला मदत करतात. आणि सगळे एकत्र आले ना की मग अशा गोष्टी करायला मजा पण येते. सो मी नक्की ट्राय करेल व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा. आता पुढच्या येत्या आठवड्यामध्ये पावसाची पण शक्यता सांगितली आहे, त्यामुळे आमची लसणाची काढणी जी आहे ना, आता आम्हाला पटकन पूर्ण करून घ्यायची. लसूण काही जास्त नाही आहे, घरी खाण्यापुरतंच आम्ही दरवर्षी करत असतो. पण यावर्षी थोडा वेळ जास्त लागणार आहे, कारण मातीमध्ये पण ओलावा जास्त आहे. आणि त्यामुळे लसणाची काढणी करायला आता थोडा त्रास होऊ शकतो. सो मम्मींना मी बोलले की आपण दोघी मिळून लसूण काढूया. तर मागच्या वर्षी काय मी नव्हते, पण त्याच्या मागच्या वर्षी आम्ही दोघींनी मिळून काढला होता. सो मला रानातली कामं वगैरे करायला आवडतं. मला चला जमलं तर दोघी एकत्र काढू. आता बघूया कसा कसा वेळ मिळतोय. असं करायला भरपूर गोष्टी आहेत, पण आरवमुळे आम्हाला दोघींना पण ते करायला जमत नाही, कारण दिवसभर आम्ही त्याच्या मागे असतो. कारण त्याला पण खेळायला शेजार जास्त मुलं वगैरे आमच्याजवळ जास्त घरं पण नाही आहेत. आणि त्यामुळं ऑप्शनच नाही सध्या तरी. तो जोपर्यंत मोठा होत नाही ना, आम्हाला दोघींनाच त्याला सांभाळायला लागणार आहे. घरातली कामं लवकर आवरली होती आणि मम्मी पुढे लसूण काढणीला निघून गेल्या. सो त्यांना मी बोलले की मी मागचं सगळं काम आवरून मग येते. पण त्यानंतर आरव उठला आणि मला काय जायला जमलंच नाही. म्हटलं चला आज नाही तर उद्या तरी आपण कॉन्ट्रीब्यूट करूया. दरवर्षी आम्ही यायच्या आधी उन्हाळ्यामध्ये चिक्कू संपलेले असतात, पण यावेळी नशिबाने आम्हाला थोडेफार खायला भेटणार आहेत. जे काही झाडाला चिक्कू शिल्लक होते ना, ते आम्ही सगळे तोडून पिकण्यासाठी ठेवून दिले. आणि बघा यावर्षी आरवला घरचे चिक्कू खायला भेटतील म्हणून आरवची आजी किती खुश आहे. त्यांना म्हटलं की व्हिडिओसाठी पोज द्या, तर त्यांनी लगेच जी पाटी होती ना ती लगेच पुढे केली आणि फोटो पण काढला. त्यानंतर दुपारी आरवनी आणि आरवच्या डॅडीने दोघांनी परत पुन्हा आंघोळ केली. बघा बाहेर पाणी खेळत खेळत. त्याची ही गाडी त्याला खूप दिवसांनी बघायला भेटली. आम्ही गावालाच ठेवून गेलो होतो, त्यामुळे त्यांनी मस्त गाडी बाहेर आणली, धुतली आणि त्यासोबतच 1-2 तास खेळत बसला. म्हणलं ठीक आहे, उन्हाळा आहे तर याला खेळू द्या, म्हणजे सर्दी वगैरे पण होणार नाही. आणि यावर्षी बऱ्याच दिवसानंतर मला कुरड्या करण्याचा
प्रोसेस असते ना त्यामध्ये सहभागी व्हायला भेटणार आहे. मागच्या 7-8 वर्षामध्ये तर मी कॉलेजला किंवा जॉबसाठी बाहेर होते, त्यामुळे मला काही पॉसिबल झालं नाही. त्यासाठी बघा मम्मींनी गहू वगैरे भिजत घातले. आता 3 दिवसानंतर आम्ही कुरडया करणार आहोत. आणि हे सगळं आता आपण लहानपणापासून बघत आलो, तरी पण दरवर्षी तीच एक्साइटमेंट असते. म्हणजे मला कुरडया आवडत नाही खायला, चिक पण आवडत नाही, पण कुरडया करण्याच्या प्रोसेसमध्ये मला ना लुडबुड करायला खूप आवडते. तर बघा उन्हाळा असून पण आमच्या पप्पांनी आमची झाडं कशी जगवलीत. ते कुठेही गेले ना, त्यांना जर नवीन झाड दिसलं ना ते लगेच घेऊन येतात घरी लावायला आणि त्याची खूप काळजी पण घेतात. तर आमच्या घराच्या बाहेर ना भरपूर वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत. म्हणजे काही कुंड्यांमध्ये असतील, काही बकेटमध्ये असतील. जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं जागात आम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न करतो. आणि हे कढीपत्त्याचं रोप बघा, 5-6 महिने झाले याला लावायला अजून जागाच भेटत नाही. मागे ब्लॉकचं काम चालू होतं, आता राहिलेलं ब्लॉकचं काम पण होईल, त्यानंतर आम्ही ठरवू आता याला कुठं लावायचं आहे. आणि हा आंबा आहे ना, याला पहिल्याच वर्षी कैरी आल्यात. हे आमच्या पाहुण्यांच्या घरून आणलेलं झाड आहे. त्यांचे आंबे खूप गोड आहेत म्हणून पप्पांनी ते आंबे आमच्या घरी आणून लावलेत आणि फायनली यावर्षी त्याला खूप कैऱ्या लागल्यात. म्हणजे एक 40-50 तरी असतील. झाडाच्या मानाने भरपूर आहेत त्या. आता पुढच्या वर्षीपासून त्याला जास्त आंबे लागतील आणि आरो मोठा झाला ना की त्याला खायला पण भेटतील. आजच बघा आम्ही गहू भिजत घातलेत कुरड्या करायला आणि पावसाचं पूर्ण वातावरण झालं आहे आणि असं वाटतंय की पाऊस येणार आहे. त्यामुळे जरा टेन्शन वाढलं आहे आमचं कुरड्या सुकवण्याचं. पाऊस येईल म्हणून घाईघाईने जे सुकवलेले कपडे आहेत बाहेर ते मी घरात घेऊन आले आणि आमच्याकडे भरपूर कपडे असतात सुकवलेले. सो ते सगळे डिस्ट्रीब्यूट करणं म्हणजे मोठं कामच आहे. आमचे कपडे असतील त्याच्यामध्ये आरवचे, माझे, प्रभाचे वेगवेगळे ठेवायला लागतात. त्यानंतर मम्मी पप्पांचे काही कपडे टॉवेल वगैरे बाथरूममध्ये ठेवायला लागतात. किचनमधले काही कपडे असतात. सो डेली हे काम म्हणजे 15-20 मिनटाचं काम जातंच. पण दुसऱ्या दिवशी काही अडचण येत नाही, कारण पुन्हा कोणाला काही कपडे सापडत नाही वगैरे असा काही प्रॉब्लेम होत नाही. थोडा जास्त वेळ जातो, पण व्यवस्थित प्लॅनिंग करून वस्तू ठेवल्या ना की त्याचा आपल्याला फायदाच होतो. या काही गोष्टी आहे ज्या आमच्या मम्मीकडून मला शिकायला भेटल्यात. आणि खिडकी बाहेर बघा किती छान वातावरण झाले. आमच्या घराजवळ डोंगर आहे आणि खिडकीतून बाहेर बघितलं ना खूप छान वाटतं. असं वाटतं हे आपलं घर नाही, फार्म हाऊस वगैरे आहे आणि आपण इथं जास्त सुट्टीला वगैरे येतो की काय. इतकं छान वातावरण झालेलं आहे बाहेर पावसामुळं. बाहेर मस्त गार वारा सुटला आहे. मग मी प्रभातसाठी ब्लॅक कॉफी आणि आमच्या तिघांसाठी मस्त चहा बनवला. आम्ही सगळ्यांनी मिळून चहा कॉफी एन्जॉय केली आणि त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. मी आणि मम्मी किचनमध्ये स्वयंपाक करत होतो, तोपर्यंत हे दोघं बघा किती छान खेळत आहेत. आरव गावाला आल्यापासून त्याच्या बाबांना तर सोडतच नाही आहे. त्याचे बाबा, त्याचा बॉल आणि त्याची गाडी याच्यामध्येच तो पूर्ण बिझी आहे आणि मस्त खेळत होतो त्यांच्यासोबत. सो मला पण थोडा आराम भेटतोय. आणि इकडं मी आणि मम्मीनी चटणीची तयारी करायला घेतली. सो दरवेळी आम्ही ना हिरव्या मिरचीची शेंगदाण्याची चटणी बनवतो, पण यावेळी पप्पा बोलले की तुम्ही लाल मिरचीची चटणी करा, म्हणजे जी आपली मिरची पावडर असते ना. पण मम्मी आल्यामध्ये मला समजून सांगायला कशी बनवायची ते. आणि त्या बोलल्या की तू हात लावू नको, तिखट हात आरवला लागतील. आणि मग त्यांनी मला हेल्प केली चटणी बनवायला. आम्ही दोघींनी मिळून चटणी बनवली छान आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागलो. संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्ही डाळबट्टी बनवणार होतो. म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया. तशी डाळबट्टी तर सर्वांनाच येते, पण प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते. पहिले आम्ही सिंपल डाळबट्टी बनवायचो, पण गेल्या काही दिवसापासून आम्ही भाजणी तयार करून घेतो आणि भाजणीची डाळबट्टी बनवतो. तर ह्या भाजणीमध्ये बघा सोयाबीन, गहू वगैरे, धने असे भरपूर प्रकारचे जे इंग्रेडियंट्स आहेत ना ते टाकून मम्मीने भाजणी ऑलरेडी बनवून ठेवली आणि त्यापासून आम्ही मग पीठ मळून त्याची डाळबट्टी तयार करतो. मला यामध्ये रवा टाकायला आवडतो म्हणून मी रवा टाकला आहे. त्यासोबत मीठ, हळद, ओवा आणि थोडासा सोडा पण टाकला आहे. त्याचं मी पूर्ण पीठ मळून घेतलं.
आमच्या घरात ना सगळ्यांना खुसखुशीत डाळबट्टी आवडते, त्यामुळंच आम्ही दरवेळेस तीळ टाकत असतो पीठ मळताना. त्यामुळे मी भरपूर तीळ टाकले. आता हिवाळ्याचे दिवस असेल तर तीळ खाणं चांगलं आहे, पण उन्हाळ्यामध्ये शक्यतो आपण तीळ खाणं थोडं टाळलं पाहिजे. पण आता आम्हाला आवडतात म्हणून मी तीळ भरपूर टाकले आणि पीठ मळून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर तुपाचं मोहन घातलं आणि गरम पाणी घेऊन पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याचे गोळे करून घेतले. आणि गोळे करताना पण बघा आतमध्ये थोडंसं असं फ्लफी ठेवले, जसं आपण पाव वगैरे बनवतो ना आतमध्ये पोकळ ठेवतो तसे पोकळ ठेवून मी त्याचे गोळे तयार करून घेतले. आणि पहिले आम्ही जे गोळे आहेत ना ते वाफळून घ्यायचो, पण सध्या आम्ही रेसिपी बघून म्हणजे आमच्या एका रिलेटिव्हजने आम्हाला शेअर केली रेसिपी, सो आम्ही पाण्यामध्ये ते सध्या उकडून घेतो आहे व्यवस्थित आणि त्यानंतर ते तळून घेतो. आता बरेचसे लोक ना चपाती लाटून त्याचे मग व्यवस्थित गोळे बनवून घेतात, पण हे ना खूप टाईम कन्झ्युमिंग आहे आणि टेस्टमध्ये पण फारसा फरक पडत नाही. आता ज्याची जशी चॉईस आहे ना तसं तो बनवतो आणि एवढं सगळं फुकट वेळ घालवण्यापेक्षा आम्ही असे सिंपल गोळे करून घेतो आणि मग ते तळून घेतो. त्यानंतर मी कुकरमध्ये पाणी उकळत ठेवलं आहे. पाणी व्यवस्थित उकळलं ना मग त्यानंतर त्याच्यामध्ये जे बट्ट्या आहेत ना त्या सोडल्या आणि एक 20-25 मिनटं त्याला फुल म्हणजे गॅसवरती ठेवून आहे ना चांगलं उकडून घेतलं. आणि सोडा टाकल्यामुळे थोडेसे ते फुगले पण होते. एकदा त्याच्यामध्ये चाकू किंवा चमचा टाकून तुम्ही चेक करून घेऊ शकता की ते शिजलेत की नाही आणि त्यानंतर आपण तळून घेऊ शकतो. संध्याकाळी मस्त डिनर केला. त्या दिवशी काय मी व्हिडिओ कंटिन्यू करू शकले नाही. गुड मॉर्निंग. कालचा ब्लॉग मला दिवसभर जेवढं शूट करता आलं तेवढं मी केलं. मम्मींचं इंट्रोडक्शन करायचं होतं, पण कालच्या पावसामुळे ते काही जमलं नाही. मला वाटलं होतं म्हणजे मी असं प्लॅन केला होता की लसूण वगैरे काढताना आम्ही दोघी मस्त शूट करू, त्यांच्यासोबत पण थोडं मी बोलताना काही व्हिडिओ वगैरे शूट करेल आणि ते ब्लॉगमध्ये घेईल. बघू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ट्राय करेल त्यांना ब्लॉगमध्ये घेण्याचा. आणि त्यासोबतच कालचा पाऊस म्हणजे पावसानंतर शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं आहे, खूप वाईट वाटतंय. त्याला काही आता आपल्या हातात नाही, काही ऑप्शनच नाही. आता आज बघू, असं वाटतंय आज पण थोडासा पाऊस येईल. कालपासून लाईट पण नाही आहे, सो थोडंसं आज पण आवरायला यायला उशीर झाला. आणि कालचा ब्लॉग मी एंड केला नव्हता. काल आम्ही भाजी वगैरे बनवताना पण शूट करता आलं नाही आरोमुळं. सो मी पुढच्या ब्लॉगमध्ये ट्राय करेल की फॅमिलीसोबत जितकं मला शूट करता येईल, इंटरॅक्ट करता येईल, बोलताना वगैरे छान व्हिडिओ कॅप्चर करता येईल. कारण म्हणजे मम्मींना पण आवडतं हे सगळं. त्या मला मागच बोलल्या होत्या की तू कर, मी तुला म्हणजे हेल्प वगैरे करेल. काही रेसिपीचं तुला जर इंटरेस्ट असेल यूट्यूब करण्यामध्ये तर मी तुला बनवून वगैरे देईल, तू शूट कर वगैरे व्यवस्थित. तर मग त्यांना पण ब्लॉगमध्ये घेईल. सो आता दुसरा दिवस आज बघूया काय काय होतं आहे. मी बघू आज जमलं तर आज पण शूट करेल नेक्स्ट ब्लॉगसाठी. पाऊस आला तर त्याचं पण बघूया काय होतं आहे. लसूण वगैरे आमचा काढायचा राहिला आहे बराचसा पावसामुळं, ते पण मी शूट करेल. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. आणि बरेचसे म्हणजे थोडेफार व्ह्यूज माझ्या व्हिडिओला येत आहेत, पण सबस्क्राईब खूप कमी लोक करत आहेत. जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.